नेला 5 दिवस, हे नेला म्हणजे साधारण त्याचा 10 दिवसाचा प्रवास, बरोबर. तो 5 दिवसात वापस आला. 5 दिवसात वापस आल्याच्या नंतर बरं इतका अधिक प्रवास केल्याच्या नंतर गाल जरा जे सफरचंदासारखे कमी ते कमी झाली पाहिजे, काहीतरी थोडासा रोडावला तरी पाहिजे. अगदी नर्मदा परिक्रमा करून आल्याच्या नंतर जाताना साधक पहा किती किलो असतो तो, आणि येताना आल्याच्या नंतर पहा लगेच आपली तफावत जाणवते. पण हा अगदी धष्टपुष्ट पुन्हा वाढला तो, कारण त्याने विचार केला जहा देखिता हा पत्थरावर पाणी, कीर्ती धोंडा पाणी देव रोकडा असंच नाही. अरे तिथे गेलं तरी पाणीच आहे, इथे गेलं तरी पाणीच आहे, मग पाणी पाणीच असतं. तिथेही धोंडा पाणीच आहे ब्रह्मकुंडात, इथेही धोंडा पाणी आहे. आपलं कोण विचारायला येणार आहे, आपल्याला कोण पागणार आहे. दिलं टाकून तिथेच असते तिथेच टाकून दिला. घरी आला 5 दिवसात आला. ते म्हणे लागले साधारण तुला 10 दिवस लागले पाहिजे दादा, तू 5 दिवसात कसा आला. तुम्हाला कसा आला म्हणजे दुप्पट प्रवास केला. किती किलोमीटर ठरलं होतं आपलं 30, मी 60 किलोमीटर चालायचो आलो. हा लबाड बोलतो, पण लबाड तर म्हणता येत नाही. करावं ते काय करावं. 2 दिवस थांबले. दोघं भाऊ सकाळी भल्या पहाटे त्याच्याजवळ गेले. यांनी ठरवलं काय करायचं ते. मग त्याला सांगितले का रे दादा उठ. उठला तो. अरे म्हटले आता सकाळी ब्रह्ममुहूर्तावर, सकाळचे ब्रह्ममुहूर्तावरचे स्वप्न सत्य असतात म्हणतात. सकाळच्या ब्रह्ममुहूर्ताच्या स्वप्नावर आई आमच्या स्वप्नात आली. तिने सांगितलं की तू तिच्या अस्थी मध्येच विसर्जित केल्या. मग तू सांगतो की मी ब्रह्मकुंडात विसर्जित केले, आई स्वप्नात येऊ सांगते मधी विसर्जित केल्या. मग आई बोलते ते खरं का तू बोलतो ते खरं. आई बोलते ते खरं की तू बोलतो ते खरं. तो म्हटलं काय आई बावळट आहे. अरे तुम्हाला सांगण्याकरता इतके किलोमीटर मागे आणण्यापेक्षा तेवढीच जाऊन त्या ब्रह्मकुंडात पडली असती तर काय बिघडलं असतं. याला कुतर्क म्हणायचं. हा कोणता कुतर्क आहे. कुतर्क आहे. आणि असा कुतर्क करतो तो नास्तिक आहे, सुतर्क करतो तो तार्किक आस्तिक आहे, आणि तर्कच करत नाही तो श्रौत आस्तिक आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणजे नास्तिक आहे त्यांना रामेश्वर भट्ट सांगत नाही. जे नास्तिक आहे त्यांना सांगत नाही, जे आस्तिक आहे त्यांना सांगतात.